यादांच्या कृपादाने गतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे केले स्मरण होय सगळे विद्येंच्या अधिकरण देचे वंदू श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता वंदू रंग भूमिका करतने उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखात या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सगळा हरिकथा बोलू बुबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या वाळा चालवी सगळा नामा म्हणून ढाला ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो दरिजोजे ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु माते रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन तुमरा मेरी पुकार कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गोद गुरु पधारिये पवन कुमार सगळ्यांनी हात जोडायचे माझ्या मागे श्रीमद भागवताचा परम मंगलमय श्लोक सच्चिदानंद रूपाय पडगाव मध्ये बाया बोलत नाहीत का हसल्या म्हणजे बोलता ना तुम्ही जरा जोरात बोला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः विठ्ठल विठ्ठल
कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जी को दास, जन्म जन्म दे जो मोहे। श्री वृंदावन को वास श्री राधे, श्री वृंदावन को वास। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रसूत प्राप्त प्रसंगी। कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र देवनिवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा असून उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपल्या सेवेसाठी मिळालाय। हा दिसायला जरी सर्वसाधारण वाटला तरी तो सर्वसाधारण नाही। याची महती काय आहे तर याची महती अशी आहे, देव इच्छिता ती पाहे। सर्वसामान्य माणसाने याची अपेक्षा करावी, यात नवल नाही। स्वर्गातले देव याची इच्छा करतात। महाराज स्वर्गातल्या देवांनी या नरदेहाची इच्छा करावी, असं या नरदेहामध्ये नेमकं आहे तरी काय, याचा पुरुषार्थ काय तर पुरुषार्थ सांगताना महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। म्हणले या जन्माला मध्ये येऊन आम्हाला विठोबाचं दास होता येतं। लोक म्हणले वेळे झाले का तुकोबाराय, दास होण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे का? दास म्हणजे काय पुरुषार्थाचं काम आहे? अहो ते सहज कोणाचंही होता येतं। अरे कोणाचंही नाही, समर्थाचा दास आहोत आम्ही, विठ्ठलाचे आहोत आम्ही, कोणाचेही दास नाही। बरं ठीक आहे, तुम्ही पांडुरंगाचे दास आहात, पण ऐका ना तुकोबाराय, तुमच्या आयुष्यामध्ये साधन काय आहे, साध्य काय आहे? अरे म्हणजे आयुष्य आमचं साधन आहे आणि साध्य काय? सच्चिदानंद पदवी घेणे। सच्चिदानंद पदवीपर्यंत आम्हाला पोहोचायचे नवे नवे। याच्या पलीकडे जाऊन तुकोबाराय थोडक्यात म्हणतात, बाबांनो एवढंच नाही, ज्या रस्त्याने आम्ही आलोय स्वर्गाच्या रस्त्याने, त्या रस्त्याची वाट परत आम्हाला पावठणी करायची। तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी। उपस्थित ग्रामवासियांना माहिती असते, फक्त सन्नाद्य करतोय। सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्षाने येते 17वे वर्ष 17वे। गेल्या 17 वर्षापासून हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चालत आहे। पुढच्या वर्षी आपलं 1.5 तप पूर्ण होणार आहे। काय पूर्ण होईल? 1.5 तप। 12 वर्षाचं 1 तप आणि पुढचे 6 वर्ष म्हणजे अर्ध तप, असे मिळून 1.5 तप पूर्ती पुढच्या वर्षी होणार आहे। मोठे भाग्यवान आहोत भडगावकर आपण की नाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण 1.5 तप पूर्ण करत आहोत। यासाठी जे आयोजक पूर्वार्धातले असतील त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। 2 वर्ष सप्ताह चालवणं जड जातो, 17 वर्षापर्यंत सप्ताह चालतोय, याचा अर्थ सगळा व्यवहार चोख असायला हवा, त्याशिवाय हे शक्य नाही। आणि 17व्या वर्षी सुद्धा मोठ्या थाटामाटाने मजप अमराच्या वाटेला आजची 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील सर्व आयोजक नियोजक भजनी मंडळ सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, आमचे परमादरणीय परमस्नेही पिंटू भाऊ मराडे यांच्या मार्गदर्शनाने, तसेच आमच्या परमादरणीय परमस्नेही आमच्या गुरु भगिनी आदरणीय धनश्रीताई भडगावकर यांच्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आज माझ्या वाटेला ही सेवा आली। त्यांचा फोन आला, आमचे अनिल महाराज होते, महाराज तुम्हाला या ठिकाणी या वर्षी सेवेला यायचंय। कारण दरवर्षी या पिरियड मध्ये आम्ही इकडून जाताना नेहमी आम्ही त्या ठिकाणी हा मंडप पाहायचो, मोठं नियोजन पाहायचो, परंतु इकडे मध्ये यायचा काही संबंध नव्हता। पण बघा, मला वाटतं नाथ महाराजांची इच्छा असावी की या वर्षी माझ्या हातून सेवा घडावी, म्हणून आज या द्वादशीच्या दिवशी प्रदोषच्या दिवशी आपल्या सगळ्यांचा भेटीचा योग येतोय। हे माझं मोठं परम भाग्य आहे। नाथांच्या भक्तीमध्ये प्रदोषला खूप महत्व आहे, फार लक्ष दिलंय का? आणि आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, म्हणून आपल्याला आजची भक्ती जरा विशेष करायची हो की नाही। आणि आज सुंदर असा पर्वकाळ, या पर्वकाळामध्ये उपस्थित व्यासपीठावर सर्व त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्यात सगळ्यात महत्वाचं आमचं त्या ठिकाणी असणारं पारेश्वर भजनी मंडळ पिंपरखेड, आमचे भगवान महाराज आणि संपूर्ण भजनी मंडळ, महाराज उपस्थित नसले तरी सुद्धा सगळं भजनी मंडळ उपस्थित आहे। क्षमा मागतो सगळ्यांची, चेहरे लक्षात आहेत पण नाव लक्षात नाही। मी चेहरे जवळजवळ सगळ्यांची ओळखतो, त्या ठिकाणी येणं झालं असतं तर आपला परिचय झाला असता, परंतु कल्पना आहे एवढे सगळे तरुण मंडळी घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहे। एकदा आमच्या पिंपरखेड मूळकर मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवतो। भगवान पारेश्वराच्या गावाहून ते इथपर्यंत आले नाथांची सेवा करण्यासाठी। मोठे भाग्यवान आपण सगळेजण आहात। आपण सगळेजण त्यानंतर मृदुंगावर जे त्या ठिकाणी वाजवण्यासाठी बसले आहेत
ते आमच्या त्या ठिकाणी परमादरणी. कुठले महाराज तुम्ही? अरे सांगत चला, नाव काय महाराजांचं? अक्षय महाराज. अक्षय महाराज, महाराज बामणे, बामणे ताळे बामणे ना, बामणेवर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांचा अतिशय गोड सुंदर असा पखावत आहे. एकदा महाराजांसाठी जोरदार. मुद्दामच त्यांना कसं बोललो, आमचा खूप जुना परिचय आहे. अगदी आमचे जीवाचे कंटाक्ष, त्यांचे वडील असतील, ते असतील. हो, अगदी डबल त्या ठिकाणी नातूपण आहे आमचं. हो, आता मुलगाच म्हणायला हरकत नाही ना. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, बघा तुमच्या गावचे पण ते आज कीर्तनाला आलेत. परत ते खालून किती खुश होत आहे बघा बामणे. महाराज असतील, त्यानंतर आडगावहून आमचे परमादरणीय परमस्ने अमोलजी महाराज आहेत. महाराजांचं अतिशय गोड गायन आहे. आणि कल्याण महाराज बघणे. हो, जशी त्या ठिकाणी जय आणि विरूची जोडी असते तशी ही जोडी आहे आडगावची. कल्याण महाराज गोड असं साऊंड सिस्टीम. हो, जोरदार, अगदी इथं जोरदार करा त्यांच्यासाठी वाजवायचे. साऊंड सिस्टीम. महाराजांचं गायन सुद्धा सुंदर आहे. आणि महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे पिंटू महाराज ना. हो, पिंटू महाराज इकडे. महाराज तुमचं नाव? देवा बाबा नवसारीकर. वा वा, आपली भेट झाली अगोदर ना याच्या अगोदर. हो, नवसारीला पण झाली नाही, कुठेतरी झाली आहे. परत तुमचं नाव महाराज? पारेश्वर भजनी मंडळ. हो, संपूर्ण पारेश्वर भजनी मंडळ विनेकरी महाराज. त्यानंतर आमचे परमादरणीय परमस्नेही गणेश दादा शिंदे जी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी त्यांची खूप धावपळ आहे या सप्त्यासाठी, आम्ही पाहतोय आल्यापासून. आणि खूप त्यांचं हिंदू मराठी असेल या नवनाथ बाबा मंदिरावर खूप विशेष मित्रमंडळावर सगळ्यांवर प्रेम आहे. आणि आपण सगळे उपस्थित मंडळी, आमचे दीनानाथ पाटील अमरादेकर उपस्थित आहे. आपण सगळेच जण, कोणाचं नाव सुटलं असेल क्षमा मागतो. आमच्या आप्पा असतील, अजून उपस्थित सर्व मंडळी. आपण 2 मिनिटं नाथांचं भजन आणि त्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी जायचंय. जय जय अलख निरंजन साधू, 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 अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन साधू, जय जय अलख निरंजन साधू, जय जय अलख निरंजन साधू, जय जय अलख निरंजन साधू, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन साधू, अलख निरंजन साधू, जय जय अलख निरंजन साधू, जय जय अलख निरंजन साधू. इहलोकीचा हा देह देविच्छिता ती पाही धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे जरो. अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारा प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून समाजाला उपदेश करताय. काय सुंदर उपदेश आहे बाबांनो. हा मानवी देह तुम्हाला जरी साधा वाटत असेल, हा साधा नाहीये. तुम्हा आम्हाला सहज मिळाला म्हणून त्याची किंमत आपल्याला कळली नाही. हो, कळली नाही. हा नरदेह सहज नाही मिळत. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागेवारा मानवाचा. एका योनीमध्ये एक एक कोटी वेळेस फिरावं लागतं. तदनंतर हा मनुष्य देह त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. महाराज मान्य आहे, मिळाला आम्हाला, मग आम्ही काय करायला हवं? 4 प्रकारचे लोक समाजात पडतात. पहिला प्रकार असा आहे, काहींना नरदेह मिळाला पण कळाला नाही. पटपट बोलत चला, कारण आपला अंतर खूप जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी पटपट बोलत चला. काहींना त्या ठिकाणी मिळाला पण कळाला नाही, काहींना मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही आणि काहींना कळालाही आणि मिळालाही. महाराज 4 वर्ग सांगितले, एक एक सांगत चालतो, तुम्ही पटपट बोलत चला. पहिला वर्ग असा आहे ज्यांना नरदेह मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही. महाराज या वर्गामध्ये कोण येतात? पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मला सांगा मंडळी, पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला का?
नाही मिळाला आणि त्याची त्यांना कधी खंत वाटली का? नाही. असं कधी पाहिलं का तुम्ही बैलांनी एकादशी धरली असं? काल बैलांनी एकादशी धरली असं नाही ना. तुम्ही बोला, मी काही बोलणार नाही बरं. तुम्ही मनात काहीतरी वेगळं आणू नका फक्त बरं. बैल कधी एकादशी धरत नाही. कधी मांजरी माळकरी झाल्या असं पाहिलं का महिला मंडळ? पाहिलं कधी नाही. मी मांजरीच सांगतो, तुम्ही उगीच हसू नका. बघ नाही, पशु पक्ष्यांना नरदेहाची किंमत नाही हो, आणि तो मिळाला नाही म्हणून ते मनात दुःखी कधी झाले नाही. कधी दुःखी झाले नाही. त्यांना काही कळत नाही, जन्माशी काही घेणं नाही. मिळालं म्हणून ते कधी त्यांनी चर्चाही केली नाही, आणि नाही भेटला म्हणून त्यांनी कुठे मोर्चाही काढला नाही. ऐका, दुसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला पण कळाला नाही. त्यामध्ये तुम्ही आम्ही येतो. खरं तर तुम्ही एवढ्या लांबून थंडीमध्ये इथपर्यंत बसायला आलात, याचा अर्थ तुम्हाला नरदेहाचं महत्व कळालंय. जर कळलं नसतं तुम्ही एवढे लांब आले असते का? नाही. पण अजूनही काही लोक असे आहेत, ते घरी झोपलेत भद्रा मारुती सारखे. काही लेनदेन सप्ताह उठे जाऊ काही नाही. तुम्ही परून ते दुपारले गर्दी गर्दी परून दुपारले प्रसाद लेवाले गर्दी तुम्ही इतकी मंडळी असते का सांगावं तुम्हाला. त्यांना काही घेणं देणं नाही. दादा, हा नरदेह नुसता देह नाही दिला, या देहासोबत देवाने काय काय दिलंय ऐकायचंय तुम्हाला. दिले इंद्रिय हात पाय अनेक अवयव दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. महाराज मान्य आम्हाला देवाने हात दिले, पाय दिले, डोळे दिले, तोंड दिलं, पण कोणता अवयव कशासाठी दिला संतांनी हे सुद्धा सांगितलं. म्हणजे अरे बाबांनो, डोळे कशासाठी दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहाविठो पाचे मुख तुम्ही अरे कान गुण. हो, डोळे कशासाठी दिले? चांगलं पाहण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. कान कशासाठी दिलेत? कान अशासाठी दिलेत. कान अशासाठी दिलेत, आपल्या भिंतीला लावून शेजारच्या घरामध्ये काय भांडण चालू आहे ते ऐकण्यासाठी दिलेत का कान? खरं सांगा बरं, खरं सांगा. बऱ्याच लोकांचं दलक्ष घरात कमी आणि शेजारच्याकडे जास्त असतं. लोकांना एवढा इंटरेस्ट आहे भांडण ऐकण्यामध्ये, एवढा इंटरेस्ट आहे. दारामध्ये पालखी येऊ द्या तरी टीव्ही पाहत बसले असतील, पण दर्शनाला जाणार नाही. उद्या लक्षात येईल तुमचं. पण भांडण तिसऱ्या गल्लीमध्ये असू द्या आणि हा जेवत असू द्या, तो घास दिसत पळत सुरू तर लोक पळत पळत जातो आणि मग त्याने घास का आणि मग गोठे चाटत चाटत तो बाहेर तरी मजबूत भांगड दे तर बरं वाटत. आणि जेमते म्हणून काय ठिकाण सर लोकांना भांडणं आवडतात. काय आवडतात? भांडणं. कोणाचं वाईट होत असेल त्याचा आनंद लोकांना वाटतो, चांगल्याचं पाहायला कोणी जाणार नाही. पण कुठं वाईट होत असेल ना, लगेच त्या ठिकाणी नको. सांगायचा अर्थ, वाईट ऐकायला आवडतं कानाने. माझ्या विठो बाचे गुण तुम्ही ऐका रे कान. माझ्या पांडुरंगाचं गुणगानांचं गायन ऐका, दुसरा ऐकून फायदा नाही. कान कशासाठी? तोंड कशासाठी दिलंय? तोंड कशासाठी दिलंय? कूट करण्यासाठी नाही ना. बऱ्याच लोकांच्या गळ्यामध्ये खलबतच राहतो. खूप पटलं तिथं काढायचं आणि सुरू करायचं. असं नसतं. तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचंय. हो, विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. त्याशिवाय मजा नाही. मागो महाराज, मग नुसतं देह दिला, इंद्रिय दिलं, पण या देहाला प्राप्त करून काय करायला सांगितलं? देव दिला देह 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 भजन Toya
साठा बाधिकेचा. देवाने देह कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. कशासाठी? भजनासाठी. आपण भजनासाठी कमी आणि भोजनासाठी जास्त वापरायला सुरुवात केली. आपल्याला भजन आवडत नाही. आपल्याला काय आवडतं? भोजन. महाराष्ट्रीयन लोक आता एवढे हुशार आहेत, त्यांनी मन पाडून टाकली. आधी आणि नंतर टाइम भेटणार तर विठोवा. वेळ भेटला तर विठोवा. जर जेवण चांगलं होऊन गेलं, झोप लागायला लागली, आज ना कीर्तन काही तुला दिसतं काल तिथे कायचे. इतके अवघड लोक. हो, चांगलं असलं की विचारून नका तुम्ही. हो, देवाने भजनासाठी दिलाय, भोजनासाठी नाही. पण खरं सांगू, तुमचं जाऊ द्या पुरुष मंडळी, तुम्हाला एवढं टेन्शन नसतं. पण इकडची मंडळी नाही, इकडची मंडळी, यांचं 90% आयुष्य फक्त भोजनामध्येच चाललंय. खरंय की नाही? महिला मंडळ, तुम्ही मला उत्तर द्या, तुमच्या मुलासारखं आहे. तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या पहिला प्रश्न कोणता असतो? बघा, एकमताने उत्तर आलं. काय 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 उत्तर? भाजी काय करणी पोळी. सकाळी उठल्या उठल्या पहिला टेन्शन तुम्हाला. हो, हा जागतिक प्रश्न आहे, भाजी काय करणी पोळी. बरं, सकाळची भाजी झाली, दुपारपर्यंत जेवण झालं. जेवण आवरून 3 वाजता भांडे कुंडे धुवून ठेवले की 3, 3:30 पासून अजून टेन्शन येतं. काय टेन्शन येतं? संध्याकाळ काय करू, असं टेन्शन असतं. बरं, तुम्ही टेन्शन घेता यात नवल नाही, तुम्ही त्यांना पण टेन्शन देता. ते घरी आले का होय होय, मी काय म्हणत, काय भाजी काय करणे पोळी. तो म्हणे मला काय टेन्शन, तुला पटेल ते करून टाक. नाही नाही, तुम्ही सांगशात ती भाजी करतो, सांगा काय भाजी करू. तो म्हणे शेवणी भाजी करता. नका म्हणे शेवण भाजी काय, तुम्ही ऍसिडिटी विचार. बरोबर, त्यांना पटलं, त्यांच्या डोक्यात फिक्स आहे काय करायचं, तुम्ही विचारता. मग माणूस म्हणतो मी काय म्हणत, बेसन करता. नका नका, तुम्ही बेसन खाता का, तुम्हाला वास खाल्ली पाहिजे ना. मग तुला काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे? नाही, मी काय म्हणत, टाइम बोलतो या आधी एक काम करस. काय हुशार एका शब्दात उत्तर देऊन टाकलं. काय करता ग? खिचडी करता कर. ताईने खिचडीना कुकर लाईच ना, आणि खिचडीने कुकर लाईच. ताईने पाहुणे सांगा, अय मी काय म्हणत, म्हणे काय, मी शेजारी ताईकडे जाईस, तुम्ही शिट्ट्या मोजू ठेवा. शिट्ट्या मोजू ठेवा ताई, अर्धा तास ना फिरीसन म्हणे. पाहुणे विचारा कावा शिट्ट्या केल्या जातो, म्हणे 25. म्हणे पा म्हणे 25 तुम्ही ऐकायच तरी, तू काय सांगवत शिट्ट्या कितल्या मोज जाय, तू सांगवत. तुमचा महिला मंडळ आयुष्य कशासाठी चाललं? भोजन बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी. बनाना खाना, खाना बनाना, बनाना खाना. बनानाचं वेगळं नाही, याच्यामध्ये आपलं सगळं आयुष्य चाललंय. हो, हे चुकीचं आहे बाबा. औट हात का मानव देह प्रभूने तुझे बोलिया. औट हात का मानव देह प्रभूने तुझे बोलिया. औट हाथ का मानव देह प्रभु ने तुझको दिया. खाया पिया आडा पडी गया. काही नाही त्यानं तेवढं शेखावानं पिवानं आडा पडल्यावर तुझं काय. सुख से सोया नाहक जमाना खोया. एवढ्यावर आपलं आयुष्य चाललंय बाबा. हो, काय सांगावं तुम्हाला, लोकांचं खाण्यावर एवढं प्रेम आहे. आमचे एक काकू आहे धामणगावला, इकडे नाही पाचोऱ्यात नाही आपलं कोणी काकू, इकडे सासू आहेत. हो, ते तिकडे गावाला आमची काकू आहे. काकू डॉक्टरकडे गेली, आमचा चुलत भाऊ डॉक्टर आहे शिरूरला. डॉक्टर साहेबांकडे गेले. डॉक्टर साहेब म्हणले काय, गुडघे दुखतात. म्हणे काकू तुझं वजन किती आहे? म्हणे भाऊ काही जास्त नाही, 110 किलो. डॉक्टर टेन्शन वर झाला. म्हणे काकू म्हणे असं कर, तू जेवण किती करते मला सांग. म्हणे भाऊ वयनुसार जास्त जेवण जात नाही, ते मला काही जास्त जेवण होत नाही. मी दररोज फक्त 20 पोया, 10 प्लेट भाजी आणि 4 प्लेट भात खास. म्हणे डॉक्टरने डोकाला घातले. मावशी मी सांगतो तेच औषध राहील तुला. म्हणे खरंच तू सांगते तेच, मी सांगतो तेच औषध राहील. तू एक काम कर म्हणे, दररोज फक्त 10 पोया खाय. हो, आणि 2 प्लेट भाज्या खाय, आणि त्यानंतर तू भात नाही खादा,
तरी चालेल म्हणे भाऊ हाय औषध जेवणा पण लेवाना का जेवण विसरलेवाना म्हणे लोकांचं जेवणावर लई प्रेम आहे लई प्रेम आहे मला सांगायचा अर्थ आहे देवाने देह जेवणासाठी दिला नाहीये देवाने देह भोजनासाठी दिला नाहीये देवाने देह भजनासाठी दिलाय पण भजन करायला आपल्याला वेळच भेटत नाही हो भजन लोकांना नकोय भजनाच्या शेवटी लोक येतात कारण प्रसाद असतो पण भजनाला कोणी येत नाही नुसतं भोजन केलं तरी आम्हाला चाललं असतं भजन करू नका भोजन केलं ते चाललं असतं पण सुंदर मिळालेला नरदेह हा व्यसनामध्ये वाया जात असेल तर काही कामाचं इतकी लोक व्यसन करतात इतकी लोक व्यसन करतात काय काय इतकं वायबार काय काही खाता काय काही पिता विचारूच नका तुम्ही या पिणाऱ्यांचं तर इतकं अवघड येतं मला खरं सांगा मंडळी कुठल्या तरी संताने असं सांगितलं की दारू प्या सांगितलं कुठल्या संताने सांगितलं तर लोक पिल्याशिवाय राहत नाही त्याचे दुष्परिणाम एवढे आहेत तरी लोक पिल्याशिवाय राहत नाही बरं मला खरं सांगा या दारू पिणाऱ्याला ना घरात इज्जत राहते ना बाहेर इज्जत राहते सगळीकडे कचरा असतो पण तरी सुद्धा तो पिल्याशिवाय राहत नाही अवघड आहे काही लोकांचं आयुष्य बर्बाद झालं हो पत्नी सुद्धा खरंच दारुड्यांना पत्नी पण अशी भेटते बिचारी संसारकीच असते कसा का अशा संसार ओढूनच घेऊन जाते तशी माळकऱ्यांना कधी कधी भेटत नाही ही मोठी प्रॉब्लेम आहे तुम्हाला माळकऱ्यांच्या भारी भरतात दारुड्यांच्या खूप समजदार असतात जाऊ द्या बायबारशी होऊ द्या काही होत नाही इतक्या अवघड मी तुमचं सांगते आमचा एक काका आता पहिले काकू सांगितले आता मी पाठच करून द्या आमचा काका एवढा पितो महाराज तुम्ही म्हणशात तू नवी काका पेस का आमना अर्ध खांडून गेलचे काय समजत संतांचे ते आप्त ते नव्हती संतांचे आप्त म्हणजे स्वकीय काही संत राहत नाही हो बाकी उगे राहतच त्या हो ते आता असं प्यायचं आता त्याने इतकं तो पिऊन एक घरी यायचं आणि भांडण करायचं धिंगाणा घालायचं एक दिवशी घरी आला आणि बायकोला म्हणू लागला म्हणजे काय मी सांगतो स्वयंपाक कर अच्छा दारुड्या कोणता स्वयंपाक सांगायची सांगायची जागा नाही अजिबात नाही आणि तुम्हाला माहित नाही इथला तुम्ही बोया नाही तुम्हाला प्रत्येक घरी माहिती काटा मिळतो इतका अवघड वाद नेहमी पाहायला भेटतात तो म्हणे मी सांगतो तो स्वयंपाक कर ती म्हणे जमावणे म्हणे जर तू स्वयंपाक करा नाही तर मी जित्ता राहत नाही बाई म्हणे मी नवनाथ बाबा नवस करत पण तू मर काय करावं बा तो म्हणे असं मी मरणारच नाही म्हणे तू मरणार नाही म्हणे खरंच मरणार नाही तो असं संतापामध्ये मागच्या घरात गेला 5 लिटर येलो सरपंच डबं घेतलं घटा पिऊन गेला बायकोच्या अंगावर डबं फेकून दे बघ आता हे डबं पिऊन गेलो आता मी मरी जाऊ म्हणून मी जित्ता राहो नाही बायकोने त्याच्या पायीने डोक्याला हात लावला म्हणे मरी जायचो मिरचीच ले मारायला गोमतीर काढेल होतं टीव्ही पी घ्या येस ते पहिलाच गल्लाच मसावात समजत नंतर येते काहीच समजत नाही नुसता ओढत जातच त्या तो म्हणे मी मरावच नाही का बाई म्हणे मी सांगितलं तू मराव नाही म्हणे असं संतापामध्ये त्याने चढी घेतली आणि वर गेला वरच्या मजल्यावर आणि पत्राचं घर होतं आणि त्याने पंख्याला त्याने दोरी बांधली खरं सांगा मंडळी ज्याला मरायचंय तो पंखाने दांडील बांधली का पातासले बांधली बरं दांडील बांधली याने पातासले दावा बांधला जशी उडी मारी पठा पाता उफडवी आता जसा खाली आवाजून बाईने दांडगं बुडकली ना दुई बाई वरते जशी वरती बाईने ते असं हात दिवस मधूची खिरक ना आदे पुरणपोळी ना आदे असं तिला असं तेच दणादण मार खाता येणे गरमा मार खातो ना बरं का पाटील गरमाने मार खाता तो पळत बाहेर ना तो म्हणे गरमा काय मारत मार बाहेर मार याला जाय का तू बाहेर घुमलणार असा आणला बुवा तो पडत एसटीला लागून गेला आणि धुळ्याला पावडा चौक खुलला उड्डाण पुलावर चढला तो म्हणा ते उड्डाण पुलावर उडी मारस आणि मग मरस म्हणे आता फुल तयारीमध्ये वर चढला उडी मारण्याच्या तयारीमध्ये तेवढ्यात खालून एक माळी समाजाची आजी असं मस्त मेथीन धुळ्याला चिरत दल्ली महिना पुन्हा माया असं मस्त रचेल दल्ली खालून जावाना गाव आणि बंब्या वरून पदाना गाव एकच जाया दल्ली जागावर 7 वेगळ्या औषधा धरून यांचं असं जेव्हा या मरचत बी नाही याचं सरत बी नाही आणि या कोणी उंजू बी देत नाही इतके विचित्र आहे विदर्भामध्ये एक संत होऊन गेले ते म्हणतात क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे पाना क्या किया
अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुह मोड लिया रे. ऐका, तुम्हाला वाटतं तुम्हीच पिता का? आम्ही सुद्धा पितो, पण तुमचा ब्रांड वेगळा, आमचा ब्रांड वेगळा आहे. वृंदावन मध्ये एक गीत आहे, ते मला त्या ठिकाणी एक कळवं म्हणून दाखवेल तुम्हाला. लोग पीते हैं पी पी के गिरते, लोग पीते हैं पी पी के गिरते, हम भी पीते हैं गिरते नहीं है. हम तो पीते हैं सत्संग का प्याला, ये अंगूरी पानी नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पे नहीं है. काय वाटतं बस देवा महाराज माऊली सगळं धर्म सांगतो. 2 तास कीर्तना व्यतिरिक्त एका जागेवर उभं राहून दाखव बरं तुम्ही. शक्य आहे का ते? शक्य आहे का? नाही. इथं नशा असते आपल्याला. काय असते तुम्हालाही सांगतो. तुम्ही 2 तास कीर्तन नाहीये आणि धर्मा नुसतं एकटा बटीला बरं तुम्ही. शक्य आहे का ते? अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला पण नशा आहे. हम तो पीते हैं हरि नाम का प्याला, ये अंगूरी पाणी नाही. ही पण नशा. सांगायचा अर्थ आहे चांगल्या मिळालेल्या नरदेहाला लोकांनी बरबाद केलं. दादा 3रा वर्ग असा आहे ज्यांना नरदेव मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. ते कोण आहेत? साधू संत आहेत. मग त्यांनी नरदेव मिळाल्यानंतर काय केलं? जे का रंजले गाजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. असे त्या ठिकाणी असणारे संत. त्यांनी त्यानंतर काय केलं? त्यांनी एकच काम केलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्या मार्गावर चालून गेल्यानंतर काय फायदा आहे? तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काही लोक म्हणजे महाराज तो रस्ता खराब असेल, वेळा आहे तू झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. अरे सगळं त्या मार्ग त्या ठिकाणी संतांनी आपल्यासाठी उघडे करून ठेवलेत. फक्त त्या रस्त्यावर चालायची धमक हिम्मत आपल्यामध्ये असेल तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. हा 3रा वर्ग आहे. जे साधू संतांचे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी. हो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हो बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मी असं एका कीर्तनात बोललो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. दुसऱ्या ठिकाणी एका जणाने मला कीर्तन दिलं. तिथं तो कीर्तनावर होता आणि त्याने माझ्या नावासमोर लिहिलं वैकुंठवासी योगेश महाराज धामणगावकर. त्याला विचारलं का रे तू असं का केलं? म्हणजे महाराज तुम्ही मागला कीर्तन बोलला होता आम्ही वैकुंठवासी. लोक लई हुशार आहेत. अशा गोष्टी बरोबर लक्षात ठेवतात. मग ऐका ना बाळको, सांगायचा अर्थ असा आहे त्या ठिकाणी संतांना नरदेहाची किंमत कळाली. पण 4था वर्ग असा आहे त्यांना त्या ठिकाणी नरदेह मिळाला नाही पण कळाला. पण त्यांना न मिळाल्यामुळे त्यांनी एक इच्छा केली. ती इच्छा कोणती? अभंगाच्या पहिल्या चरणावर. हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. या अशा चाली वगैरे म्हटलं ना पोरांनी या आपल्या ज्येष्ठ मंडळींनी किमान टाळ्या तरी वाजवत चला. ओके नाही? कारण त्यांना त्या क्षणाला आपण काही पैसे देऊ शकत नाही. पण टाळी हा सगळ्यात मोठं बक्षीस असतं. म्हणून टाळी वाजवायला कमी करायचं नाही. लागल्यास परवा तुम्ही त्यांच्या पाकिटातून 500-500 रुपये कमी करून घ्या.
पण टाळ्या वाजवत चला बघा, वाजवा एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. हा, जन्म आम्ही जन्म आलो दास विठोबाचे ढल ढल. त्या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली नाही, म्हणून त्या ठिकाणी संतांना सांगावं लागलं की स्वर्गातल्या देवांना इच्छा व्हावी, एवढा महान हा नरदेह आहे. महाराज मान्य आहे तुम्हाला, हा नरदेह तुम्हाला भेटला, पण तुम्ही तुच्छ इच्छा करताय नरदेहाकडनं, दास व्हायची इच्छा करताय. या समाजामध्ये 5 लोक जिवंत असून मेल्यासारखे. पटापटा बोला, मी सांगेल. पहिला त्या ठिकाणी आहे दरिद्री माणूस, जो अतिशय गरिबीच्या परिस्थितीमध्ये जीवन काढतोय, ज्याला सकाळी काय खावं संध्याकाळी काय खावं याची पंचायत आहे. अशा माणसाला असं वाटतं एवढ्या गरिबीपेक्षा मेलेलं बरं. दुसरा आहे रोगी, सतत आजारी असतो, तेव्हा मला सतत आजारी असतो. काय रोग आहेत त्याला, एवढे आजार आहेत, त्याला असं वाटतं एवढा आजारी राहण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. तिसरा आहे त्या ठिकाणी प्रवासी, जो दररोज फिरत जातो, दररोज फिरत राहतो. इसगाव आई बोलतो पाठ वाचतो, हा बंधन पाठ लावा, असा दररोज फिरत राहतो. दररोज त्याला सुद्धा त्याचं काही जीवन आहे. दररोज फिरायचे काय हाल असतात आपल्याला माहिती आहे. दररोज फिरणं खूप हाल असतात. त्याला पण जिवंत असून मेल्यासारखं आहे. चौथा वर्ग आहे मूर्ख. मूर्खाला कितीही समजवलं तरी तो समजत नाही, तो सुद्धा मेला तरी ठीक आहे आणि जिवंत राहिला तरी ठीक आहे. आणि 5वा वर्ग दास म्हणजे नौकर. दासाचं जीवन सुद्धा असंच आहे, तो जिवंत असून मेल्यासारखं आहे, कारण त्याचं सगळं जीवन हे मालकाच्या स्वाधीन आहे, त्याच्या हातात काही असं दासाचं जीवन आहे. महाराज मान्य आहे, हो मान्य आहे, पण काही दासांची यादी सांगा जे देवाचे दास झाले. देवांच्या दासामध्ये 1 नंबर जर कोण झाला असेल तर ते हनुमंतराय. कोण आहे? दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील हे रामचरण. केवढे मोठे दास होते हनुमंतराय, केवढे मोठे दास. त्यांच्या एवढा दास अजून जन्माला यायचा बाकी आहे, कदाचित येणार सुद्धा नाही. एवढे मोठे दास हनुमंतराय होते. काय प्रेम होतं प्रभूविषयी, काय प्रेम होतं रामाविषयी. माय ऐका ना, एका वेळेस आई सीताई साहेब आरशा समोर कुंकू लावण्यासाठी बसल्या. कशासाठी बसल्या? महिला मंडळ कशासाठी? कुंकू. ध्यान द्या इकडे. कुंकू लावण्यासाठी बसल्या. त्या कुंकूला हिंदीमध्ये सिंदूर म्हणतात. तसा कुंकू काही सध्या कुठं दिसत खूप किंचित काला तो, खूप कमी झाला. पण लावत चला माय, कुंकू नाही लावला तर पंचायत होते. आम्हाला 10-15 दिवसापूर्वी आला अनुभव आहे. आम्ही दोघं पती पत्नी बडगावला आलो होतो एका कामानिमित्ताने, आणि त्या दिवशी 4 व्हीलर काय नाही, मोटरसायकलने आलो. चला म्हटलं जवळच आहे, जाऊ मोटरसायकलने. आणि मोटरसायकलने 2 जण आलो, आणि थोडं पावसाची शितळे चालू झाले रस्त्याने, आणि रिटर्न जात होतो. रिटर्न जाताना असे बांब रोडच्या इकडे मागे एका झाडाखाली त्या ठिकाणी उभे राहिलो. तेवढ्या शेतातून एक आजी पळत आली. आता बाईने पावसाची शितळ्या असल्यामुळे बाईने पदर काढला आणि डोकं असं पुसलं. ती टिकली काही लगेच जायला वेळ लागत असे निघून गेल्यानंतर आजी जवळ आली आणि आजीने प्रश्न विचारायला सुरुवात केल्या. काही म्हातारीतले परडी जरा बोलते सवय. म्हातारी विचारायला लागणे, म्हणे काऊ बाई, म्हणे काय तुम्ही सुतक पडेल का? मग आता बाई म्हणे नाही ताई, आजी सुतक नाही मला. म्हणे माय हो, इथला कमी मग बिचारा चालना घ्या. मग हो माय मी चित्त असे ना. त्या दिवसापासून बाईला सांगितलं बघ अशी रिकामे काम होतात, मग थोडंफार लाईट होत आहे, पुढे घाला समजा बघित आहे मला काय सांगावं तुम्हाला. म्हणून कुंकू लावत चला माय, थोडा फार का होय ना आमना ऐकेन तुम्हाला आज प्लॅन काढणं पडेल. सांगायचं येतो असं ना, कुंकू मधली ताकद खूप मोठी आहे. आता मला सांगायला तेवढं वेळ नाही. आई सीताबाई साहेब कुंकू लावत होत्या, हरे हनुमंत राहिले. मैया जय श्री राम हनुमान. मैया ये क्या करे, कुछ नहीं हनुमान, तुम्हारे राम जी के नाम का सिंदूर लगा रही हो. मैया ये राम जी के नाम का सिंदूर लगाने से क्या होता है? हनुमान तुम्हें पता नहीं, ये राम जी के नाम के सिंदूर लगाने से तुम्हारे राम जी की उम्र बढ़ती है. मैया इतने से चुटकी भर सिंदूर से राम जी की उम्र बढ़ती है. हनुमान चुटकी भर सिंदूर की कीमत तुम क्या जानोगे. त्या चुटकी भर सिंदूर मुळे तुझ्या प्रभूची वय वाढते. म्हणलं काय करायचं, एवढी ताकद आहे. म्हणले हो हनुमंतराय तिथून निघाले. रस्त्यामध्ये सुमंतजी भेटले. सुमंतजी जय श्रीराम. सुमंतजी म्हणले बोलिए हनुमान जी क्या सेवा की जाए. बोले कुछ नहीं, हमें सिंदूर चाहिए. म्हणे कितना सिंदूर चाहिए. म्हणे एक डंपर वर. आता हनुमंतराय म्हणजे आपल्यासारखे बारके उरके नव्हते, बलदंड शरीर होतं, आणि एवढा सिंदूर आणि टँकर वर तेल द्या म्हणे. मोठा हाऊद बनवला. बोल लगेच हाऊद बनवला, आणि हाऊदामध्ये सिंदूर आणि तेल टाकलं. 4-5 वांद्रे तडे काळावाल उतारात. बराच वांद्रे कालवान कामे बारी जमत उतरले बुवान. त्यांनी असं कालवलं, आणि हनुमंतराय असे उंच 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 हरभऱ्याच्या झाडावर चढले. हा म्हणजे ऐकताय तुम्ही, असे उंच एका वडाच्या झाडावर चढले, आणि वडून असे
फुटकन उडी टाकली. जशी उडी टाकली माय भो, उडी टाकताच हनुमंत लहान बुंद झाले. तिथून निघाले. आई सीता सर्व सीताई मैया जय श्री राम. बोलो हनुमान क्या हुआ, ये तुमने क्या किया हनुमान. मैया हमने आपसे सुना था आपके इतने से सिंदूर से अगर मेरे राम जी की उम्र बढ़ सकती है तो मैंने पूरे शरीर पर सिंदूर लगा लिया. म्हणून आज सुद्धा आपण हनुमंतरायांना काय लावतो. हो, ज्याला वाटत असेल ना माझा अपघाती मृत्यू होऊ नये, मला कुठलं भूत पिशाच लागू नये, त्याने दर अमावस्येच्या पहिल्या दिवशी शिवरात्रीला हनुमंतरायांना शेंदूर चढवत चला. थोडा का चढवत नाही, कधीच तुमचा अपघाती मृत्यू होणार नाही. नवनाथ बाबाच्या समोर सांगतोय. विठाराव सांगायचा अर्थ असा ना को याला म्हणतात भक्ती. की आपला मालक म्हणजे आपला पती आहे असं वाटणं याला म्हणतात त्या ठिकाणी महापो भक्ती. हनुमंतराय सांगितले महिला मंडळ तुमची संख्या जास्त आहे, पुरुष मंडळींसाठी हनुमंतराय सांगितले की मला आमच्यासाठी काय दाशी झाली. दाशी नामदेव महाराजांच्या घरी एक दाशी झाली. तिचं नाव काय महिला मंडळ बोला. मी कीर्तन ऐकतात दररोज. जनाबाई महाराज. काय नाव होतं. जनाबाई. काय जनाबाईची भक्ती होती बाबा. जनाबाईची भक्ती. झाड लोट करी जनी केर भरे चक्र पाणी. जनाबाई झाडायला लागल्या की कचरा भगवंत भरायचा. जनाबाई आंघोळ करायला लागल्या की देव पाणी गरम टाकून द्यायचा. जनाबाई जर कुठलं काम करत असेल तर देव त्यांना मदत करायचा. अरे काय ताकद होती. जनाबाई दळायला बसल्या की जगाच्या मालकाने येऊन त्यांच्या सोबत दळण दळावं. काय प्रेम होतं. जनाबाईने नुसता आवाज द्यावा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. सुंदर 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 माझे जाते ग फिरते बहुत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओया गाव कौतुके बोले रे विठ्ठला. ओया गाव कौतुके बोले रे विठ्ठला. काही म्हणा पण भजनी मंडळाचा आवाजच चालत नाही. आज त्यांचं काही गायन जमतच नाही सहज. बघा आता आमच्या भडगावच्या महिला कसं म्हणतात म्हणतात ना पण मी तर माईक फिक्स नाही देते बरं थोडं म्हणावं लागेल. सगळं म्हणाल ना माझ्या मागे म्हणाल ना. हो. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. मागल्या बाया मापासा देवा निघतं बरं. तुम्ही गाव म्हणत नाही पुढचे म्हणताय बिचाऱ्या. तुम्ही वाटणं आपले चांगलंच नाही भाऊ. असं करत चला माय. हो. आणि असं मला खरं सांगा महिला मंडळ मी तुमचा काही त्या ठिकाणी तुमच्या मुलासारखा भावासारखा आहे. तुम्ही खरंच भांगळ करा टाइमले मंडळी हेच नावाची तर बाकी असतं बरं. अरे बाप विचारूच नका तुम्ही. असा आवाज राहा घरना माणूस सुद्धा गावले आहे. खरं वृक्ष गाव तू सुद्धा विचार कर. असं भाई तू नवीन पिढी नांदी लागत नाही इतकी भांगळ करतो तुम्ही. तो कसा आवाज राहत तसा आवाज पाहिजे. म्हणशाल ना तुम्ही. सासुआना सासरा तिरतो तिसरा. सासुआना सासरा तिरतो तिसरा. सासू नकोनी सासरा ओनली ओन भरतारा. ब्रेक आहे असा हाईट टाइम नाही ब्रेक दाबी आश्रम घरमा काय कवय काय माहीत पडायला नको. एक लोटा जल काय करावं माय. हो. सकाळी 4 वाजता महादेवाच्या मंदिरात झालं तुम्ही पण टाकायला. 4 वाजता जाऊ नका बरं. 4 वाजता जर सासूने सासऱ्याने गरम चहा मागितली ना त्यांना देऊन टाका. महादेव तुमच्या घरी शिरायला. माता पिता के चरणों में चारों धाम है. आजा आजा यही मुक्ति का नाम है. माता पिता की सेवा की ही नहीं फिर तीर्थों में जाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा. नंतर काय करतायत त्याला महत्व नाही. आई वडील सासू सासऱ्यांना किंमत द्या माय. त्यांना किंमत दिली की बस
जग सुद्धा तुमच्या पायासमोर लपेल. अरे देव सुद्धा तुमच्या पायाची धूळ घेऊन आपल्या त्या ठिकाणी जिभेला लावेल. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. महिला मंडळ म्हणून आई वडिलांची सेवा, सासूसाऱ्यांची सेवा फार महत्वाची आहे. ऐका ना अशा असणाऱ्या जनाबाई महाराज, काय ताकद होती जनाबाई महाराजांची. जगाच्या बापाला बोलावं, ओव्या गाऊन स्वरात करे पांडुरंगा माझ्या मुडावर, अलंकार विसरून विधले सुडावर. कुठ गेली तुझी जादूगिरी, आड चोरीचा माझ्यावरी. साऊंड खूप गोड लागलाय महाराज. एकदा जोरदार टाळ्या आमच्या कल्याण महाराजांसाठी. ऐका ना हो, खऱ्या अर्थाने हो भगवंतावर प्रेम असं असावं की भगवंताने आपल्यासाठी यावं. जनाबाई महाराज दासी सांगितल्या. पण सांगू तुम्हाला, कलियुगामध्ये सुद्धा दास झाले, आता सुद्धा दास आहेत. तुम्हाला त्याचा पुढचा दास सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एवढे दास झाले, एवढे दास, यादी सांगायला बसलं अख्खी रात्र जायची पण यादी संपायची. एवढे दास झाले. स्वतःला जीवाचं रान केलं. परवा 6 डिसेंबर मला वाटतं 7 डिसेंबरला शौर्य दिवस होता, प्रताप दिवस. याला कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केल्याचा दिवस होता बाबा. त्या दिवशी कामाला आलेला एक दास, 2 मिनिटात तुम्हाला सांगायला जास्त वेळ घेणार नाही. दादा, शिवाजी महाराजांचं वर्चस्व वाढत होतं आणि त्याचं सगळ्यांना पोटात दुखायला लागलं की अरे एक मराठ्यांचा पोरगा आणि मागे आत्ता मागे येऊन त्याने एवढं मोठं साम्राज्य उभं करावं, सगळ्यांच्या पोटात दुखत होतं. अली आदिलशहाचा दरबार भरला होता आणि अली आदिलशहाच्या दरबारामध्ये एकच चर्चा चालू होती, कोण जाएगा और शिवाजी को पकड केला आहे का. सगळेजण विचार करतायत कोण जाईल. तेवढ्यात मागे भला मोठा असा राक्षसासारखा असणारा उठला आणि तो म्हणाला, मैं जाऊंगा और शिवाजी को पकड के लाऊंगा. सगळ्यांचं लक्ष गेलं, कोण आहे हा, कोण आहे. पाहिलं तर तो अफजल खान होता. कोण होता? अफजल खान. ऐका वडगावकर मंडळी, असं सांगतात या अफजल खानाला नाश्त्यासाठी एक बोकड लागत होता. काय नाश्त्यासाठी? नुसता नाश्ता. काय लागत होता? एक बोकड. आपण फार्मी कोंबडी माग घरबार 2-3 कोंबड्या कामकडे खास आपले असे तरी आपले बार एवढं मी काय खात काय नको. त्याला नाश्त्याला काय लागायचं? एक बोकड. तुम्हाला माहिती का? पहार असते ना, पहार, अशी पहार वाकून घ्यायचा तो 2 हातांनी. परवा आमच्या कॉलनीमध्ये एक पोरगा उष्ण टिपरा असं मोडायला गेला. उष्ण टिपरा असं मोडता त्याने वाटी 8 अंश दिली. काय सांगू तुम्हाला, ताकद नाही राहिली पोरांमध्ये आता. असा भला मोठा अफजल खान, 7.5-8 फुटाचा अफजल खान. तो म्हणले, मैं जाऊंगा शिवाजी को पकड के लाऊंगा. सगळे म्हणले आता काही खरं नाही बरं का. आता काही राजा वाचतच नाही. आता राजाचं काही खरंच नाही. आता राजा वाचतच नाही. सगळ्यांच्या मनामध्ये धडकी भरली आणि अफजल खान 70,000चं फौज घेऊन भवानी मातेची मूर्ती भंगवली. पंढरपूरला आला. पांडुरंगाच्या मूर्तीला त्या ठिकाणी भंगवण्याचा प्रयत्न केला, पण त्या पंढरपूरच्या बडव्यांनी त्या मूर्तीला लपवलं आणि तिथून त्या ठिकाणी येऊन मात्र पुढे त्याला लक्षात आलं हिंदूंची अस्मिता म्हणजे हिंदूंची मंदिरं आहेत. मंदिरं फोडलं की शिवाजी आपोआप बाहेर येईल. पण राजे म्हणजे त्या ठिकाणी नम्र होते. नम्र झाला भूता तेने कोंडीला अनंता. राजांनी विचार केला, अरे याला जवळ येऊ दे, आपल्या टप्प्यात येऊ दे, मग याचा कार्यक्रम करायचा. असे राजे होते. आपल्या जवळ येऊ द्यायचं मग याचा कार्यक्रम करायचा. राजांचं ठरलं होतं आणि राजांनी पत्र लिहिलं, खान साहब आप हमारे पिता की उम्र के हो, हम आपसे डरते हैं. आप एक काम कीजिए, प्रतापगढ़ के पास आ जाइए, हम आपके सारे गढ़ किले वापस कर देंगे. खान खान माजला, बोले वाह रे वाह, इस शिवाजी के बारे में इतना कुछ कह रहे थे, अरे ये तो हमें आपसे डर रहा है. आणि खानाने काय केलं, खान सगळी सेना घेऊन सुंदर असा शाम्याना उभारला आणि उभारल्यानंतर त्या ठिकाणी महबूब खान त्या ठिकाणी आला आणि त्या शाम्यानामध्ये थांबला. आणि आता खान येऊन पोहोचल्यानंतर ही बातमी वर पोहोचली. काय पोहोचली? प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला शिवाजी महाराजांच्या करामती शिवाजी महाराजांच्या करामती शिवाजी महाराजांच्या करामती
विचार करतात काय करावं कसं आपल्याला वर्षा करावं. महाराज रात्री झोपले नाही. महाराजांनी रात्री गड्यामध्ये कवड्यांची माळ घातली. महाराजांनी गड्यामध्ये सामर घेतलं आणि महाराज आई जगदंबाच्या समोर आले आणि महाराजांनी काय म्हटलं, गोंधळ मांडला भवानी गोंधळ गाये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ गाये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ गाये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ गाये. उदो 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 आई भवानी तुझ्या पुतळ्या काळजी नका आता समय तुझी मागणी आणि गोंधळ चालू असताना रात्री रात्री झोपले. स्वप्नामध्ये दुसरा झाला. जगन्माता भवानी माता स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नामध्ये भवानी मातेने राजांना भवानी दरबार प्रदान केली. आणि बघा राजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि आऊसाहेबांकडे गेले. आऊसाहेब जर आमचं बरं वाईट ठरलं तर काय करावं. आऊसाहेबांकडे चिंता करू नका. जर तुमचं बरं वाईट काय झालं तर विचार करू नका. राजा तुमच्या जागेवर संभाजी महाराजांना बसवेल, दुसरा शिवाजी तयार करेल आणि तुमचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पूर्ण करेल. अशी होती सीता माता. असं वाघिणीचा तो छावा वाघिणीचा तो छावा कणी मुलीला कसा ठेचावा डोक्यात गणी मी गावा भेटीचा झाडा काढावा भेटीचा झाडा काढावा भेटीचा झाडा काढावा. राजांनी डोक्यावर गेले तो भक्तांना वागणं घेतली आणि राजे भर दुपारी 12 वाजता सोबत येतात किंवा मला नवी समाजाचा पोरगा होता. सोबत होता गंगाधर पंत कुलकर्णी आणि इकडे खानासोबत सय्यद पंत आणि भास्कर पंत कुलकर्णी. बघा गंगाधर पंत आणि भास्कर पंत दोघं ब्राह्मण आहे पण एक राजा सोबत आहे आणि तुकुरा सोबत आहे. हा लक्ष द्यायचं बरं का. हे वाटतं तेवढं सोपं नाही. महाराज खाली उतरायला लागले आणि येऊन त्या ठिकाणी मॅडम शान येण्याच्या जवळ आहे. महाराजांनी पाहिलं समोर ते पंत आहे. महाराज म्हणले पंत त्या बंडाला बाजूला करा. बंडाला बाजूला करायला सांगितलं आणि राजे जवळ आले आणि अफजल खानाने हात केला. आओ शिवाजी आओ गले मिलो कनटावला तर तुला आला कनटावला तर तुला कनटावली मान मान्याला कट्याचा वाद कन केला शिरखत फाटला शिरखत पाणी फाटायला लागला. महाराजांना आठवलं कसा हिरण्य कशिपूला फाडला होता नरसिंह भगवंतांनी. तसाच विचार करून महाराजांनी वाद नका काढला आणि खानाच्या पोटात घातला आणि सगळ्या आतल्या बाहेर काढल्या. तोपर्यंत सय्यद पंत आला. महाराजांवर वार केला. महाराजांच्या कपाटाला लागलं. दुसऱ्याच वारामध्ये जीवा महाराने वरच्या वर सय्यद पंताचा हात उडवला आणि तिसऱ्या वारामध्ये सय्यद पंताचं मुंडकं उडवलं आणि तेव्हापासून एक म्हण निर्माण झाली होता जीवा म्हणून. याला म्हणतात दास. आपल्या मालकासाठी स्वतःचा प्राण सुद्धा त्यागला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दास. नुसते शिवाजी महाराजांचे दास सांगायला म्हटलं अख्खी रात्र पूर्ण पडेल. एवढा महाराजांचा इतिहास जाज्वल्यपूर्ण आहे. फार सांगू तुम्हाला. ते दास होते बरं का. तुम्हाला दास सांगतो दुसरं काही सांगत नाही. अजून 5 मिनिटं तुम्हाला तेच सांगायचं आहे. नंतर पुढे सांगायचं विठाल विठाल. तुम्ही शिवरायांच्या काळातले दास ऐकले गड्याओ पण आत्ताचे दास पण आहेत. आत्ताचे दास तेव्हाचे दास तरी इमानदार होते. आताचे दास लय अवघड आहेत. आताचे दास नाहीत आताचे दास आहेत. किंवा अवघड आहे काय सांगावं तुम्हाला. आता शेतामध्ये शेतकरी मंडळी बरीच आहे. तुम्ही कामाला माणूस सांगायला जा बाई सांगायला जा. इथून 20 वर्षापूर्वी बाया विचारायला जायच्या दादा माणसं विचारलं दादा काही काम आहे का गरीबाला असेल तर सांगा तुमच्या शेतात येईल काम करेल. मोठे मोठे शेतकऱ्यांच्या दाराशी जायचे. आता टाइम बदली घ्या. आता मोठा शेतकरी सकाळी संध्याकाळी गाव मग घरच्या मारतात. ताई होत आहे
आमनाकडे बी दे का अरे आमनावर मिळत ना शंभरी ताई अशी भारी भरत नाही नाही जमाव नाही अजिबात जमाव नाही काय सांगू तुम्हाला दादा नको अरे मोठा मोठा शेतकरी 50-50 एकर ताई या ना इथला भारी भरतात बरं उन्हात त्या जर वावर मग उन्हात सकाळी जर 8 वाजता वावर मध्ये नसे ना ते 8:15 घरातून निघतात 8:15 घरून निघणार का 9 वाजता वावर मग भेटतात नाश्ता करत करत 9:30 अशी एवढी आत जास एवढी आत तेवढा मग भारे काय ऊन पडायला निश्चित 30 लाख होय तू पाणले तू बा तो बिचारा पाणलं येस रोजे रोजे सांगू बा का रोजे रोजे तो पाणलं येस मग ताई पाणी लिहस मग कवशी दुनिया करत आणि कवश असा गल्ला असलस तो गल्ला असा बागी 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 तोंड बघून येस तो जो औषध फिरणं जो खालेवर दोष मन 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 न म्हणत अहो मुख्य बोलू शकत नाही आणि मग कवशे ताई पाणी पिसन मग पाणी पिसन ताई सांगत भाऊ हाय यर पाणी तर मैको पटक तुला का आधी मीठ टाकी टाकी जोहायला पाहिजे अरे काय धंदे झाले बाबा कामं करायची दानत नाही लोकांची दानतच नाही कामं करायची बरं आई उदर राहू द्या बरं किलो गंती राहू द्या बरं 12 रुपये किलो राहू द्या बरं ताई सकाळी मग 6 वाजता म्हणतो वर मा हो कंबरले बाटली बांधितलास पाणी कंबरले ताई पाणी पिया नाही बा उदे बरोबर अशा पटपट व्यवस्था अशा पटपट रोजे जी बाई 10 किलोच नाही ती किलो गंती 80 किलोची राहिली पण खरं सांगू का असा जो भेदभाव करी त्यांना डोलीवर वरती तुळा बांधला पडेल अरे काय दाना ते तुमची अरे शेतकरी बिचारा राब राबतोय बरोबर पाटील इतकं अवघड करतो अरे त्याला देवाने मारलं त्याला सरकारने मारलं त्याला व्यापाऱ्याने मारलं अरे तुम्ही पण शेतकऱ्याच्या पोटावर जीवावर पोट भरता त्यांना नका मारू मी सुद्धा मजुराचा पोरगा आहे माझ्या बापाकडे शेती आहे पण माझ्या बाप असलेली दाना ठेव माणसाने इमानदारीने कष्टाने काम करा लक्ष देऊन ऐका पुरुष मंडळी बरीच मंडळी 60च्या पुढची आहे हो ज्या लोकांनी इमानदारीने 20-25 वर्षापूर्वी सालदारकी केली त्यांचे पोरं आज चांगल्या नोकरीला आहेत की नाही त्यांच्या पोरांनी प्रगती केली आणि ज्यांनी त्या काळामध्ये निवांत झोपले त्याच्या जमिनी या सालदारीत ना पुरी घेतली राहणार ही सत्यता आहे बघा बरं का आणि ही जगाची सत्यता आहे म्हणून इमानदारी कष्ट महत्वाचं आहे दास विठोबाचे झालो इथं पांडुरंगाचा दास व्हायचा आहे आणि जर ते दास होताना जर होता आलं तर जीवनामध्ये खूप आनंद आहे काय आनंद आहे तर धन्यता स्वतःला वाटते तेच मला दुसऱ्यांना सांगतात धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही
दास विठोबाचे झालो. धन्यता आहे की आम्ही पांडुरंगाचे दास झालो. देवाचा दास होण्यामध्ये धन्यताच आहे. हो, पण देवाचा दास होण्यासाठी एक अट आहे. कोणती? चित्तामध्ये आस असायला नको. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. पण जर तुमच्या चित्तामध्ये आस असेल तर देव नाही, तुमचं कोणीच दास होऊ शकत नाही. तुमचं चित्त हे निर्मळ असावं. तुमच्या चित्तामध्ये सगळ्यांविषयी प्रेम असावं. हो, अजिबात कोणाविषयी द्वेष असतो नाही. जीवनामध्ये दास होण्यासाठी सत्यता महत्वाची आहे. जीवनामध्ये सत्य कधीही त्या ठिकाणी सोडायचं नाही. सत्याला कधीही त्या ठिकाणी मरण नाही बरं का. हो, पुढे म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याचं साधन आहे आणि साध्य काय करायचं? सत चित आनंद पदवी 3 सांगितल्यात. सत चित आनंद. महाराज 3 पदव्या. सत म्हणजे काय? सत्य. जीवनामध्ये कधीही माणसाने खोटं बोलू नाही. खोटं बोलायलाच नको. खोटं बोलायलाच नको. का बोलायला नको? कारण देवाकडे जायचंय. कुठे जायचंय? जुन्या काळामध्ये गीत होतं गडव. आता जुन्या लोकांना लक्षात येईल. भगत रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. न हाथी है न घोड़ा है वहाँ पैदल ही जाना है. भगत रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. देवाजवळ जायचंय आणि तिथं खोटं चालत, तिथं खरंच चालतं. खरं चालतं. कसं खरं चालतं? तिथं जर एखादा माणूस आला, काही रिकामे काम करून आला आणि जर त्याला पुढे घेतलं तर तिकडे देवाचा एक असिस्टंट बसलेला आहे. हो, तो लगेच त्या ठिकाणी पुढे येतो. त्याचं नाव काय आहे? चित्रगुप्त. कोण आहे? तो सांगतो की याने असे असे कामं केलेत, याने हे कामं केलेत, याने ते कामं केलेत. असं म्हटल्यानंतर हो, त्या ठिकाणी हा माणूस म्हणतो नाही नाही, माझा काहीच संबंध नाही, मी हे केलंच नाही, माझा काही दोष नाही, मी हे केलंच नाही, माझा काही दोष नाही. तोपर्यंत देव म्हणतो असं आहे का? खोटं बोलतोय का? चित्रगुप्ता लावतो तो व्हिडिओ. कोणता व्हिडिओ? त्याने रिकामा कामे केले होते ना, तो व्हिडिओ. आणि देवाचं कम्प्युटर कधीच हँग पडत नाही. कोणी हॅक पण करू शकत नाही. तिथं काही सॉफ्टवेअर मारायची गरज नाही. ते नॅचरल आहे. तिथं जे आहे तेच दाखवतं, चुकीचं दाखवत नाही. म्हणून तुम्हाला कोणी त्रास देत असेल ना, चिंता करू नका. जैसे ज्याचे कर्म तैसे पडते तोही ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे पडते तोही ईश्वर. जगी जीवनाचे सार जागदार ईश्वर. जगी जीवनाचे जागदार ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे पडते ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे पडते ईश्वर. क्षणिक सुखासाठी येते कोणी होतो नीती भ्रष्ट. छोट्या छोट्या सुखांसाठी आपण नीतीला सोडतो आणि आपल्या जीवनाचा नाश करतो. खोटं कधी बोलू नका. माणसं खरंच बोलत होती. हो, माणसं खरंच बोलत होती बरं का. अमोल महाराज, माणसं खरंच बोलत होती. माणसं खरंच बोलत होती. हे आलं आणि माणसं खोटं बोलायला लागली. काय? याने इतकं खोटं बोलायला लागलं. महाराज कुठे? बामरूड जवळ. महाराज 2 पाचऱ्यात राहतात. ही सत्यता आहे बघ नाही. खोटं बोलायला लावलं बाबा. मोबाईल इतकं खोटं बोलायला लावलं. काय सांगू तुम्हाला, प्रत्येक जण खोटं बोलायला लागलं. खरं प्रत्येक जण याच्यामध्ये ना. आणि इतका नाद लागला लोकांना याचा, इतका नाद लागला. परवा पाचोऱ्याच्या स्टँडवर एक बाबा असा फोन कानाला लावला आणि अर्धा तास बोलत होता. किती वेळ? अर्धा तास. पण काय बोलायचं बाबा? हा 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 हा. बाबा जाऊ, बाबा तू काय बोलाय ना? ते मला समजणार काय संबंध का काय ना. इतकं काही काही मात्र काय समजतं त्यांना तेच माहित नाही. इतका नाद आहे, इतका नाद आहे. जेवढा बोट तुम्ही मोबाईलवर फिरवला तेवढा बोट जर तुम्ही माळावर फिरवला असता तर देव तुम्हाला भेटायला गेला असता. तुम्हाला मोबाईलवर बोट फिरवला वेळ भेटतो, पण देवाच्या माळजपसाठी कधी वेळ भेटत नाही. इतका मोबाईल आवडतो, इतका मोबाईल आवडतो. या मोबाईल मध्ये बरं का सर, मी आता मोबाईल मध्ये एक सॉफ्टवेअर देवाला सांगतो की शासनाला, मोदी साहेबांना सांगतो एक सॉफ्टवेअर याच्यामध्ये आणा. कोणतं? की आता जसं एखादा माणूस काही काम करत आहे ना, त्यावेळेस एखादा माणूस कोणाशी बोलत आहे कल्याण महाराज, त्यावेळेस मोबाईल काय म्हणतो की आपके द्वारा कॉल किया गया इंसान दूसरे कॉल पर व्यस्त है.
आता मोदी साहेबांना सांगितलं, पत्र लिहिलंय, मेल टाकलाय की एक काम करा. आता असं सॉफ्टवेअर करा की समोरचा माणूस काय काम करतोय ते सांगायला पाहिजे. आपके द्वारा कॉल किया गया इंसान दुसरों का बाटू काप रहा है. तो त्या टाइमला काय काम करा ते सांगायला पाहिजे. लोक खोटं बोलणं बंद करतील. काय सांगू तुम्हाला, खोटं अजिबात लोक बोलणार नाही. तुम्ही बाकीचं आता इमेजिन करू नका. लोक अजिबात खोटं बोलणार नाही बरं का. बरं इतका नाद बसला या मोबाईलचा, इतका नाद बसला. आतापर्यंत ठीक होत, इथपर्यंत ठीक होत. आता ते लग्न जमल्या साखरपुड्यामध्ये चमक्या कागद मध्ये द्यावा लागतो. तो काय द्यावा लागतो? गिफ्ट द्यावा लागतो, गिफ्ट. त्याशिवाय साखरपुडा झाला असं वाटतच नाही. काय देवाशिवाय? दिलं दारू, खोटं बोल नको. हा मोबाईल द्यावा लागतो. बरं मोबाईल बी देऊ, सिम कार्ड बी देऊ, रिचार्ज बी आपण देऊ, लय दांगडा असतो. आता आमच्या गावामध्ये आमच्या एका चुलत भावाचं पोराचं लग्न जमलं. जमिनी जेमतेम जमाला ते लग्न जमानंतर ते पोरले मोबाईल देते ना. बरं येन बाप्पा होता 1500 जीवन डबड आणि गेले पोरली ना 27,000 ना मोबाईल. इतका अवघड होतं महाराज. त्याचा मोबाईल असा होता, लावायला जाय कोण लेन लाग जाय कोण जीवन डबा तो लावायला जाय योगेश महाराज धामणगावकर लाग जाय सांगवीकर. म्हणजे इतकं अवघड होतं ते की काय सांगावं तुम्हाला. इतकं विचित्र काम, त्याचं इतकं गडबड व्हायची. असं त्याच्या बाबाजवळ मोबाईल, आणि त्याने बोलला किती 27,000 मोबाईल दिला. आणि दररोज रात्री 10 बोलायला जात जाय. आता बापने याजना पैसा सकाळी सण घर बांधायला सुरुवात करेल. घर न पडत बांधायचं होतं, फक्त वरला पडद्या बांधायला बाकी होत्या. दररोज रात्री बोलायला जात जाय. इतका बाकी कसं काय बोलतो मला समजत नाही. मला तर ऐकू जेवण एवढं बाकीच आणि बोलता बी येत नाही आपलं तेवढं बाकीच. आता तो फोनवर दिला जाय. दररोज घरी म्हणू नका फोन बोलत जायचो. पोरीचा जाईल फोन करा, अहो ऐकता का म्हणे, काय मम्मी कुठं आहे म्हणे, तुझ्या घरात असेल. नाही माझी मम्मी नाही, तुमची मम्मी कुठे आहे? तो म्हणे आत्ता म्हणे, काय तुझी मम्मी म्हण राहिली ती. आत्ताने आत मोबाईल काय होईल काय म्हणा. अक्काली मम्मी म्हणत जाय, तो आपा फुलत आहे. अक्काला कोणी माहिती आहे 7-12कडे अशी अक्काला उचलली, अशी अक्काला उचलली. अक्का खुश. आता म्हणे मम्मी त्यांच्याकडे द्या, यानाकडे मोबाईल ना धरे. बबल्या मोबाईल ले. बबल्याने मोबाईल हात मारली ना. म्हणे अहो पप्पा कुठं आहेत? तू म्हणे कोण पप्पा? म्हणे तुमचे पप्पा. आप्पा तुझे पप्पा म्हणतो. आप्पा असा खुशी मा काय आपल्याला कोणी पप्पा म्हणलो आधीपर्यंत. आप्पा खुश होत जाय, खुश होत जाय. नको इशारा. आता पोरगी बोलणं झालं. पोरगा रात्री 10वर बोलायला. दररोज मी रात्री कीर्तन आलो की 12-1 वाजता 10वर जायचो. एक दिन बोलता लाईट चालली की आणि दाबावर फिरायला. फिरता त्याला काही बोलता दाबाना बजेट समजणार. असा चालता वरून जो बबल्या पडणार, असा पडणार बैलेस निगवान मा. बबल्यानं कंबर मुडी गे. तिकडून विचारे जानू क्या हुआ म्हणे, बबल्या का कंबर ना मुड गया. आज विनोद होते कल्याण महाराज. एवढं कधी काय सांगा तुम्हाला. लोक इतके विचित्र. अरे तू करतोय काय, तुझं होतंय का? अजिबात हे नाही. मोबाईल मध्ये लोक खोटं बोलायला लागले. सत्य बोलायचं माणसं. काय बोलायचंय? हो कसं बोलायचंय? गोड बोलायचंय. मिठ्ठू मिठ्ठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे करो काय बिगडे. काय बिगडे करो काय बिगडे, काय बिगडे करो काय बिगडे. हे मिठ्ठू मिठ्ठू बोलता काय बिगडे, काय बिगडे करो काय बिगडे. मिठ्ठू मिठ्ठू बोलता काय बिगडे, काय बिगडे करो काय बिगडे. साच आणि मवाड मी तुले आणि रसाळ शब्द देसे कल्लोड. असे बोलायला पाहिजे माणसाने. आपण खरं बोला. खरं कधी कडू असतं बरं का. कसं असतं, आपल्याकडे एक म्हण आहे प्रसिद्ध, खरं बोलणं तर तुम्ही पाठ येते. खरं खऱ्याचा राग येतो. पण ऐका, 1000 वेळेस खोटं बोलण्यापेक्षा एकदा काय बोलायचंय,
खरं बोलायचं. येऊ दे समाजाला, समाज नाही तरी कोणा चांगला म्हणतो हो की नाही. आता एवढा मोठा हे सप्ताह करत आहेत, जी मंडळी करत आहे, तर यांना सगळे चांगले म्हणायचं कशावरून. आणि म्हटलं वाईट म्हणून काही मनाला राग म्हणून घ्यायचा, टेन्शन घ्यायचं नाही. बिंदास आपलं काम करत राहायचं. आपलं काम करताना कधीच मागे सरकायचं नाही. बाबा हा एवढा मोठा मंडप, एवढं मोठं स्टेज, एवढी गुणीजन मंडळी, हे माग होणं सोपं नसतं बरं का. हे पैशांशिवाय अजिबात जमत नाही, जमतच नाही. आणि या जगामध्ये मी जर एवढा पोपटासारखा 2 तास बोलतोय, मी काही फुकट जाणार आहे का? अजिबात नाही. मोठं पाकिट दिसून पण मोठी गाडी आणली म्हणजे सांगायचा अर्थ कोणीच फुकट ये. त्यासाठी काय लागतो? पैसा. आणि पैसा लागत असेल तुम्हाला सांगू का मंडळी, बडगावकर मंडळी, तुम्ही इतर ठिकाणी किती दान करतात मला माहित नाही, पण या नवनाथ बाबाच्या दरबारात केलेलं दान कधीच व्हायला जाणार नाही. कारण हे चिरंजीव आहेत. कसे आहेत? चिरंजीव. हो ऐका, खूप कमी असे देव आहेत ते याच कलियुगामध्ये जिवंत आहेत. त्यामध्ये चंद्रदेव आहेत, सूर्यदेव आहेत, हनुमंत आहेत, म्हणजे 7 चिरंजीव आहेत. आणि त्यासोबत नवनाथ आहेत आणि दत्त प्रभू, हे जिवंत देव आहेत. कसे आहेत? जिवंत देव. ते जरी डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांचा प्रताप हा राहिल्याशिवाय राहत नाही. त्यांचा प्रताप हा खूप मोठा आहे. म्हणून दान करत चला, दान करत चला. घरामध्ये खूप श्रीमंत व्हा. मोठी तिजोरी घ्या, मोठी तिजोरी. तिजोरीमध्ये खाली 100-100च्या नोटा ठेवा, वरच्या कप्प्यामध्ये 500-500च्या नोटा, आणि वरती नुसते इटा ठेवा. इटा कशाच्या विटा? खरंच सोना इटा तुम्ही असो इटांनी कच्च भरलेली अशी तिजोरी असावी. लक्ष देऊन ऐका बडगावकर मंडळी, त्या तिजोरीला थोडासा आउटलेट असावा. काय असावा? आउटलेट असावा. आउटलेट समजतो तुम्हाला? मोठं धरण बांधलं, शासनाने मोठं धरण बांधलं, हो 1000 कोटी खर्च करून धरण बांधलं. एवढ्या मोठ्या धरणाला एवढा आउटलेट काढला. एवढा छोटासा आउटलेट काढला, छोटासा आउटलेट. धरण एवढं मोठं बांधलं, मग त्याला आउटलेट काढायची काय गरज होती? गणेश दादा काय गरज होती पाटील? पण ऐका, त्याला कारण असं होतं, त्या धरण जेव्हा फुल भरेल त्यावेळेस त्या धरणातलं पाणी धरण फुटू नये म्हणून आउटलेट मधून बाहेर जाईल. आणि आउटलेट मधून बाहेर गेलं तर धरण फुटणार नाही. तुमची तिजोरी जर फुल भरली तर ती तिजोरी फुटू नये. तिजोरी फुटू नये. तिजोरी कशी फुटेल? कधी कधी आपला पोरगा अशा व्यसनाला लागेल की त्या तिजोरीचा एकही पैसा शिल्लक राहू देणार नाही. कधी कधी घरात असा रोग येईल की तिजोरीचा एकही पैसा शिल्लक राहणार नाही. म्हणून त्या तिजोरीला आउटलेट राहू देत चला, जेणेकरून तो पैसा जर सद्मार्गाला गेला तर तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. आणि ते दान कुठं करायचंय? तर नाथ बाबांच्या दरबारामध्ये करायचं. हो बिनधास्त करा, टेन्शन नको घ्या. अजून सांगू तुम्हाला, तुमचा आहे, मी जवळचा आहे म्हणून सांगून जातो. दानात दान श्रेष्ठ दान कोणतं असेल? अन्नदान आहे. हे डबे, हे जे काही असतीच आहेत मला धान्य वगैरे ज्यांनी दिलं असेल ना त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पैसाही महत्वाचा आहे, पण त्यासोबत हे सगळं महत्वाचं आहे. मी स्वतः सप्ताह करतो पाचोऱ्याला. आता 5 तारखेला काला होता, खूप मोठा कार्यक्रम होता, खूप मोठा. आप्पासाहेब किशोर पाटील यांनी पंगत दिली काल्याची. माफू सोपं नसतंय हे. एवढा मोठा पसारा आणि एवढं मोठं चालवणं. 7 दिवसाचा सप्ताह तुमच्या डोळ्यासमोर असतो. कीर्तनकार स्टेजवर येईपर्यंत काय हाल असतात ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच मानावं लागेल आमच्या पिंटू भाऊ मराठी यांना. त्यांनी तर नाव घ्यायला नाही सांगितलं, परंतु त्या ठिकाणी बोलायला हरकत नाही. कारण त्या माणसाने 7 दिवसाचे सगळे कीर्तनकार आणि सगळं कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळाचं सगळं भोजनाचा खर्च हो एकट्याने उचललाय. त्यांच्या मनामध्ये त्यांनी नाथबाबांकडे एक मागितलं होतं, इप्सित होतं, आणि ते मागितलेलं पूर्ण झालं. म्हणून त्यांनी स्वखर्चाने ती करण्याचा विचार केला. आणि सर्व कीर्तनकारांच्या सेवा जरी घेतल्या असतील तरी हा खर्च खूप मोठा आहे. आणि त्यासाठी मला वाटतं आपण भरभरून सहकार्य करायला हवं. उद्या उठून तुमच्या मनात सुद्धा नाथबाबा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. इथं हा पूर्ण कोणाचंच राहत नाही. हो कारण ही जोडी कधीच रिकामी राहू देत नाही. ही जोडी तुम्हाला सोपी वाटते का? ही जोडीमध्ये तुम्ही हात घाला तेव्हा काही दिसणार नाही, पण अडचण आली तेव्हा हात घाला, तुमचं कधीच तुम्हाला आपण होणार नाही. ही नाथबाबाची जोडी आहे. म्हणून त्या जोडीमध्ये टाकत चला. कारण ती बँक आहे, जेव्हा आपल्याला काढायची वेळ येईल तेव्हा कोणाकडे मागायची गरज नको. नाथबाबाला सांगावं, नाथबाबाने सहज देऊन टाकावं, एवढं सोपं आहे. म्हणून बळगावकर मंडळी दान करायला कमी करू नका. त्यांनी मागायच्या अगोदर आपण देत चला. त्यांना दारी यायचं काम नाही. लाडक्या बहिणींनो, तुमले जर वाटत सुरू राहू अहो सप्ताह, तुम्ही ती टाका एक हप्ता. कोण दी एक हप्ता? मेरे बारे बहनो, आणि जर तुम्ही देवा नाही मग तुम्ही काय करते सांगाय साडीसमा ठेवू, कोठीमा ठेवू, चांड मामा
जिरांडा मा असंच जमडी जमडी आम्ही बहिणीतला बंडल जमाळा आणि उन्हा 2016 मा पांडे दड़ेला बाबा मित्रों मेरे बारे में भाइयों आज रात 12 बजे के बाद 500 और 1000 की नोट बंद होने वाली है। जिनके भी पास 500 और 1000 की नोट होंगी वो सभी बैंकों में जमा करवा दें वरना वो कुछ काम की नहीं रहेगी। भाई ना चेहरा पड़ी गया भाई थोड़ी रात के मत पोए कर ले मुझे पोए आते का सांगशी का बोलशी का अरे काय जाय मना भविष्यात नाही घेतला 25,000 आता काय म्हणत त्या तुम्ही कीर्तन पाकिट द्यायचं नाही मी वरली 500 काढलं जाऊ म्हणा अहो बरं म्हणतो मग आते आते कसं करा ना म्हणता आते हिसाब आधा आधा होगा ती म्हणे कसा का व्हायच ना अर्धा का भेटत ना पण 3 टाका हो तुम्हाला सांगू का महिला मंडळ म्हणून असं काही होऊ नये म्हणून अशा ठिकाणी दान करत चला माय दान करत चला तुम्ही नको त्या ठिकाणी देऊन टाकतात नको त्या ठिकाणी सज्जन का पैसा साधूवर फकीर दुर्जन का पैसा डॉक्टर वर वकील हो म्हणून आपला पैसा चांगल्या ठिकाणी लागावत असेल तर दान करत चला कुठे गोरगरिबाचं लग्न असेल त्याला अडचण त्याला दान करा कोणी आजारी असेल त्याच्याकडे पैसा असेल त्याला दान करा कुठे सप्ताह चालू आहे बिनधास्त देऊन टाका मंदिराचं काम आहे बिनधास्त देऊन टाका अन्नदानाला मागे सरबोज नका मी तर असं म्हणतो ना हे अन्नदान आहे ना एवढं डबे डबे जमा करण्यापेक्षा 3-4 जण मिळून जरी केलं 5 जण मिळून अन्नदान केलं तरी होतो काही विशेष नाहीये हो करायला हवं एक जण अन्नदानाची पंगत घेते पण आपल्याला शक्य नाही ना 4-5 जण मिळून घेतलं तरी काही हरकत राहत नाही जेणेकरून हा सप्ताह वर्षानुवर्ष टिकेल अरे 17वं वर्ष नाही 170 वर्षापर्यंत हा सप्ताह असंच राहायला पाहिजे अशी आपण त्या ठिकाणी पण हे वैभव हे उभं करणं एवढं सोपं नाही सप्ताह बंद पाडायला टाइम लागत नाही सप्ताह बंद पाडण्याचे 2 दांगडो टाका सप्ताह बंद पडतात पण सुरू करायला सारी ताकद लागत नाही बरं का म्हणून जे सुरू आहे ते टिकवायला पाहिजे आणि त्या टिकवण्यासाठी आपण आपलं दान धर्म त्या ठिकाणी करायला हवं जीवनामध्ये सत्य बोला चित्त शुद्ध ठेवा आणि जीवनात आनंद राहू द्या आनंद किती असावा आनंदासाठी महाडीची गरज नाही किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या झोपडीमध्ये जरी असले तरी आनंदच आहे आणि तो आनंद घाबू नका बघा तिथे कोण जावर माणसं दा चिंता करू नका नाथ बाबाच्या दरबारमध्ये महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या वा वा काय त्यासनी बरोबर सापनं वातावरण थंड पाटाचं गोड जीवनामध्ये दान धर्म करा दान धर्म केल्याने कमी पडणार नाही फक्त 5 मिनिटं घेईल तुमची जास्त घेणार नाही डायरेक्ट जय विठ्ठल करेल का घ्यायचे मला कारण नवनाथांचा सप्ताह आहे आणि त्याच्यामध्ये किमान 1 नाथ तरी सांगायला पाहिजे आणि मला गुरु गोरक्षनाथ सांगायचे आज काय सांगायचंय गुरु गोरक्षनाथ काय ताकद आहे गुरु गोरक्षनाथांची गोरक्षनाथ म्हणजे वेगळे नाही बरं का लक्ष दे नाही का गोरक्षनाथ म्हणजे स्वतः भगवान शंकर आहे कोण आहे शंकर ही परंपरा जर पाहिली तुम्ही आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वडला गई काय काय परंपरा आहे आदिनाथ म्हणजे भगवान शंकर शंकरांनी आपलं ज्ञान पूज्य ज्ञान हे त्या ठिकाणी उमेला आपल्या पत्नीला सांगावं बरेच लोक म्हणतात पाटील की कीर्तनकार महिलांनी कीर्तन करू नये मूर्ख आहेत तुम्ही अरे या जगामध्ये भगवान शंकरांच्या मुखातलं ज्ञान पहिल्यांदा कोणाच्या कानात गेलं असेल तर महिलेच्या गेले आदिनाथ उमा आदिनाथ पासून कोणाकडे उमाकडे हा हे वेगळं आहे की उमेने डोळे बंद करून घेतले म्हणून भगवान विष्णूंनी कोणाचा अवतार घेतला मच्छिंद्रांचा अवतार घेतला आणि ते त्या ठिकाणी मासेच्या पोटामध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी कवी नारायणाचा अवतार आहे तो आणि ते मासेच्या पोटामध्ये जाऊन गेले त्यांनी ते ज्ञान ऐकलं विष्णू आणि ते विष्णूंच्या कडचं ज्ञान पुढे जाण्यासाठी दुसरा कोणी येऊ नये म्हणून स्वतः भगवान शंकर गोरक्षनाथ झाले काय झाले गोरक्षनाथ मग त्या गोरक्षनाथांचा शिष्य
परत त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी गोरक्षनाथ त्यांचा शिष्य गहिनीनाथ स्वतः विष्णू आहेत, त्यांचा शिष्य निवृत्तीनाथ हे भगवान शंकर आहेत, त्यांचे शिष्य ज्ञानोबा आहेत हे स्वतः त्या ठिकाणी विष्णू आहेत. आणि त्यांनी आता पुढे परंपराच आहे ती आपली वारकरी संप्रदायाची खरी परंपरा हीच आहे. नाथ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाचा गुरु संप्रदाय. कोणता संप्रदाय? गुरु संप्रदाय. महाराज काय प्रेम आहे, गुरुविषयी भक्ती काय असावी, गुरुविषयी निष्ठा काय असावी. नवनाथ महाराजांमध्ये गोरक्षनाथांसारखं निष्ठा जगामध्ये कोणाचीच नाही. काय प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. गोरक्षनाथांच्या जन्माची कथाही माहिती आहे. कुठे झालंय मी 9 दिवस नवनाथ सांगतो, परंतु आता आपल्याला धावतं सांगायचंय. काय निष्ठा असावी, काय निष्ठा असावी, घडलं काय माय लक्ष देणं का. सगळ्यांचा पाठाचाच दृष्टांत आहे हा. एकदा भगवान मच्छिंद्रनाथ हे बसले होते आणि गोरक्षनाथांना सांगितलं परीक्षा घ्यायची होती. का परीक्षा यासाठी घ्यायची होती कारण त्यांना ज्ञान द्यायचंय. शिष्याला ज्ञान देण्यासाठी परीक्षाच घ्यावी लागते. आताचे शिष्य एवढे मूर्ख झालेत. आता आम्ही दररोज पाहतोय त्यांना असं वाटतं की एका वर्षात आम्ही काही महाराष्ट्रात तो आपला जायला पाहिजे का. असं काय तुम्हाला वाटतं रे, असं काय वाटतं. वेळ लागतो त्यांना, पटापट पाहिजे. पूर्वी गुरु परीक्षा पाहत होते. परीक्षा म्हणजे गोरख जा गाव में जाकर कुछ मांग केला, भिक्षा मांग केला. गोरक्षनाथ निघाले. अशी परीक्षा एक एक घर फिरत होते, एक एक घर, पण भिक्षा भेटत नव्हती. आणि असं करत 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 एका आईच्या दाराशी गेले. त्या आईच्याकडे त्या ठिकाणी पितराचा कार्यक्रम होता आणि तिकडे जाऊन गोरक्षनाथांनी आवाज दिला, अलख निरंजन आवाज दिला, भिक्षान दे माई, ओम भगवती भिक्षान दे माई आवाज दिला. घरातून आली. छोटस 10-12 वर्षाचं पोरग, असं गोंडस पोरग, मापो असे मोठे लांब सडक केस आणि असे पाणीदार डोळे पाहून तिच्या मनामध्ये ममता जागृत झाली. तिने विचारलं, क्या चाहिए बालक तुम्हें. कुछ नहीं माते, हमारे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज बैठे हैं, उनके लिए मैं भिक्षा मांगने के लिए आया. ती म्हणले ठीक आहे. भिक्षा आणून दिली आणि भिक्षा आणून गोरक्षनाथांच्या हातात दिली. ऐका, गोरक्षनाथांच्या हातात भिक्षा दिली. गोरक्षनाथांनी भिक्षा हातात घेतली आणि घेऊन आपल्या गुरुकडे गेले. त्या सगळ्या जेवणामध्ये मच्छिंद्रनाथांना वडा आवडला. काय आवडला? वडा आवडला. वडा आवडला आणि वडा आवडल्यानंतर गोरक्षनाथांना सांगितलं, गोरख एक बात सुनता. बोली बोली एक काम करो, ये जो वडा है ना मुझे बड़ा पसंद आया, जा और ये लेकर आ तू उस माई से. आता गोरक्षनाथांना गुरुने सांगावं. बरं का पोरांनो, तुमच्यासाठी सांगतो, तुमचे जे पण गुरु असतील ना त्याच्यावर निष्ठा काय असेल ऐका. गुरुने सांगितलं, प्रश्न उत्तर कधी गुरुला प्रश्न करायचा नसतो, म्हणजे उलटून बोलायचं नसतं. प्रश्न करा, दुसरा प्रश्न करा, पण उलटून कधी बोलायचं नसतं. खाली मान घालून गोरक्षनाथ गेले आणि त्या आईच्या दारासमोर आबरले. ओम भगवती भिक्षान देई आवाज दिला. घरातून आली. अरे आताच तर घेऊन गेला होतास ना, आता परत आला. माई, माझ्या गुरूंना तुम्ही बनवलेले वडे खूप आवडले माई, एक काम करा ना माई, अजून वडे द्या. हो मला कळलं तुझे नाटक आहेत. ही नाटक गुरुला कसले वडे आवडले रे. हे वडे तुला आवडले. गुरुचं नाव सांगतो स्वतः खातो. माई डोळ्यात अश्रू आहे. माई मी नाही खाल्ले. आई माझ्या गुरुची शपथ घेऊन सांगतो ग, खरंच माझ्या गुरुला वडे आवडले. दे ना माई दे ना. ही परंपरा दत्तांची आहे बरं. कोणाची आहे? दत्तांची. भडगावकर मंडळी, तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या गावामध्ये ही भडगाव म्हणजे भडगाव नाही तर दत्तनगरी आहे. काय आहे? दत्तनगरी आहे. हो, बाळकुंद्री महाराजांची परंपरा असणारी दत्तनगरी. हो, खूप मोठे भाग्यवान आहात तुम्ही. या भडगाव मध्ये दत्तांचं स्वरूप असणारे स्वामी चक्रधर स्वामींची कनाशी नगरी आहे. ऐका, फार पवित्र अशी परंपरा भडगावला आहे. त्याचं महत्व आपल्याला राहत नाही. फार तुम्ही मुंबई पुण्याकडे जाऊन नुसतं भडगाव सांगा, तुम्हाला सगळा इतिहास सांगतील लोक. जुना ऐतिहासिक गाव आहे भडगाव. हो, त्या ठिकाणी दत्त प्रभू म्हणजे हे साक्षात आहेत बरं का. साक्षात 3 जण आहेत. कोण आहेत? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला ते दत्त गुरु दिसले, मला ते दत्त गुरु दिसले. 3 जण साक्षात आहेत. हो, आता त्याचाही जन्माची मोठी कथा आहे. त्याला 1-1.5 तास लागतो पूर्ण सांगायला. मी आज सांगणार नाही. हो, अशा या परंपरेमध्ये हात जोडला. माई, मेरे गुरु की कसम है माई, मैं आपसे विनती करता हूँ माई, दे दीजिए. माई जरा मुश्किल होती, जरा खट्याळ होती, म्हणून याची परीक्षा पाहू आपण. जेव्हा बरं का महिला मंडळ, जेव्हा
देव परीक्षा घ्यायला लागला ना तेव्हा सगळेच आपली परीक्षा घेतात, सगळेच परीक्षा घेतात. देवाने परीक्षा घ्यायला सुरुवात केली का लोक तुच्छ पाहतात, तुच्छ. आपली सख्खी बहीण सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला दाराशी उभं करत नाही, तो सुद्धा आपल्याला तुच्छ समजतो. खरं सांगू का, देव जर तुमच्या सोबत राहिला ना जगात तुमचं कोणी काही बिघडू शकत नाही, आणि देव जर तुमच्या विरोधात गेला जगात तुम्हाला कोणीच तारू शकत नाही. म्हणून तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बालन बाका हो उसका जिसका तारक दया निधान, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. देवाने विरोधात जायला नको. देव सका जरी विश्वकृपा करी तयावरी. गोरक्षनाथ महाराज विनंती करत नाही, दे दो माई, दे दो माई. बोलत नाही, बोलत नाही. शेवटी तिच्या मनामध्ये आलं, खरंच हा भगत आहे का, खरंच हा शिष्य आहे का. गोरक्षनाथ महाराज, नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये जेही लोक थांबलेत ज्यांच्या अंगामध्ये वार आहे त्यांना विचारा किती खर्च त्रास होतो त्यांना. कधी त्यांना भेटत लई खर्च त्रास असतो त्यांना. हो, त्यांना नाथ इतकी परीक्षा घेतात ना, आपटून मारतात त्यांना होतात, अशा आपटतात ना नको विचार. महाराज ते इथं माझी कथा असतो नवनाथ मंदिरावर, शेवग्याला कथा असते. काय बघा, आता अनेक अनुभव आहेत जीवनामध्ये, सांगायला वेळ नाही. आमच्या गावाजवळ गोरक्षनाथांचं मंदिर आहे, धामण गावाजवळ गोरक्षनाथांचं मंदिर. हो, खून झाला होता तिकडे, पण नाथांनी असा हे लावला त्यांना गुण की त्यांचं बरबादच केलं सगळं. सोपं नसतं बरं काही, नाथांचं सोपं नाही. घडलं काय, विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर ती आई म्हणाली, देते तुला वडा, देते तुला वडा. ऐक ना हे राजा, देते तुला वडा, पण तू देशील का तुझा डोळा. बघा, पण बघा विचार करा, एका क्षणाचा विलंब नाही केला. गुरुची निष्ठा होती. पोरो, तुमच्याकडे डोळा नाही मागितला आम्ही, तुमच्याकडे फक्त तुमची निष्ठा मागितली. अभ्यास करा एवढं सांगितलं तरी पोरं घरी सांगतात बघा. हो, घरी सांगतात पोरं. वाईट आहे महाराज, काय निष्ठा होती. एका क्षणाचा विलंब नाही केला. असे दोघं बोट असे डोळ्यात घातले, डोळा काढला आणि काढून हातावर ठेवला. माई वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला, वड्यासाठी डोळा दिला. म्हणतात यांना गोरख, आदेश बोल बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश. माई ये ले लो असं बोलली. बाई थर 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 कापायला लागले, थर थर. नाथांची परीक्षा, नाथांची बाई पळत गेली, वड्या आणले दिले. बाई थर थर, बाबा मला श्राप देऊ नका, नाही देणार तुला श्राप. घेऊन गेले आणि पट्टी बांधली. माझ्या गुरुला माहित पडलं तर गुरु वडे खाणार नाही, कुणाशी लपून असे चोरून त्या ठिकाणी वडे ठेवून दिले. गुरुजी आप खाईये. गुरुजी वडा खायला हात लावला आणि तिथं 5 गिलास रक्ताचा टिपका होता. बुवा गोरख, आदेश गुरुजी सामने आ. क्या हुआ, आंखों पे पट्टी क्यों बांधी. गुरुजी कुछ नहीं, यूं ही एक तिनका लग गया था इसलिए आंखों से खून आया है, दूसरा कुछ नहीं. झूठ मत बोल गोरख, झूठ मत बोल. क्या हुआ बोल गोरख. कुछ नहीं गुरुजी, एक तिनका चला गया था. झूठ मत बोल गोरख, क्या हुआ था बोल. गुरुजी कुछ नहीं, मैं माई के पास गया था, उसने मेरी आंख मांग ली और उसके बदले ये वडा दिया है गुरुजी. डोळ्यात अश्रू आले मच्छिंद्रनाथांच्या, आणि त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी डोळा तो परत केला, डोक्यावर हात ठेवला आणि पूर्ण अनुग्रह केला. याला म्हणतात गुरु आणि शिष्याचं नातं. हो, नुसतं गुरु शिष्याला वाचवतो यात नवल नाही, शिष्य सुद्धा गुरुला वाचवतो. चलो मच्छिंदर गोरखाया, 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 चलो मच्छिंदर गोरखाया. पूर्ण 2 तास नवनाथ सांगितलं असं तुम्हाला. स्त्री राज्यातली गोड कथा आहे, पण आता आपल्याला वेळ कमी आहे. पण काय करावं, लोकांना असं सांगायला गेलं का तो महाराज बी बोर वाटत, बाबांनी बोरच करत 2 तास, काय समजत नाही कसं करत. ठीक आहे, कधी प्रसंग आला तर पूर्ण 2 तास नवनाथ सांगण्याचा प्रयत्न करेल. खूप मोठी सुंदर कथा आहे नाथांची. असो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपला वेळ जवळजवळ झालाय. वरती 10 मिनिटं तुमचे घेतले, 10 मिनिटाचे एक्स्ट्रा पैसे घ्यायचे. हसू नका नसता. हात वर करा सगळ्यांनी, हात वर करा सगळ्यांनी. वा वा वा, हे व्हिडिओ गेले चांगला नसतं. बळगाव व्हिडिओ घेतात केलेत हात वर.
कस काय तुम्ही पाणी पाऊस यंदा खाली करू नका बरं द्या रामदेव बाबा हात वर करा सगळ्यांनी विठोबा रखुमा चला विठोबा रखुमा विठोबा शिक्षण घेत आहेत 60 मध्ये जवळजवळ निम्मीच्या आसपास मुलं अनाथ आहेत अशा मुलांची सेवा त्या ठिकाणी चालू आहे हे सांगतोय म्हणजे मला तुमच्याकडे मागायचं आहे असं अजिबात नाही मी कुठल्या कीर्तनामध्ये मागत नाही कुठल्या कथेमध्ये धान्य जमा करत नाही मला ते जमतच नाही जे चालू आहे ते पांडुरंगाच्या कृपेने भगवान भोलेनाथांच्या कृपेने सगळं चालू आहे भगवान देव करून घेतो आणि आपण करतोय कधी आलात पाचोऱ्याला तर जारगावचं फुलला जवळच त्या ठिकाणी संस्था आहे संस्थेला भेट द्यायचा प्रयत्न करा बोलताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल माझा बुद्धीचा दोष समजा काही चांगलं सांगितलं गेलं असेल गुरुला वैकुंठवासी विठ्ठल महाराज चौधरी मोठे बाबा यांचा आशीर्वाद समजून जीवनात ठेवण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर एकदा आमच्या पिंटू भाऊ आणि त्यांच्या सर्व मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या काय अतिशय सुंदर कार्य त्यांच्यासाठी एक कौतुक असं माझ्या मनामध्ये त्यांचं बोलून दाखवायचं होतं मागे एकदा आमच्या गावाकडची निंबूची दिंडी येत होती तर दिंडीला बुवा इकडे जेवणाचा मुक्काम नव्हता मी आमच्या धनश्री ताईंना बरं का धनश्री ताईने भडगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असं एक गाव नाही तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये भडगाव सांगा लगेच धनश्री ताईचं नाव येतं दोघं पती पत्नींनी अख्खा खानदेश पायाखाली घेतला इकडे नगर जिल्हा असो की काय असो पूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं अशा पद्धतीने दोघं पती पत्नी त्या ठिकाणी फिरत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या गावाचं नाव करत आहेत ताईंना फोन केला दादांना फोन केला आणि त्यांनी लगेच त्या ठिकाणी पिंटू बोलव फोन केला त्यांनी अगदी 10 मिनिटांमध्ये होकार दिला आणि 150-200 लोकांच्या जेवणाची व्यवस्था लगेच केली आता सुद्धा पाहतो की 30-40 लोक दररोज जेवत आहेत ना दररोज एवढं सोपं नसतं हे त्यासाठी त्यांच्यापेक्षा त्यांच्या घरच्या धर्मपत्नी त्यांच्या आई त्यांच्या घरातल्या सगळ्या महिला मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा हो कारण माणूस बाहेर कुठला का पुढे होईना त्यांना घरमा चाला सुद्धा त्याने मोठा की करू नाही अवघड असतं त्याने बाहेर मोठेपणा करून बठ्ठा आपण करू घरून बाई नका त्यावेळेस काम नामले खरंच त्यांच्या घरातल्या महिला मंडळी बिचारे धन्य एवढ्या लोकांच्या पुरणपोळ्या करून टाकल्या अरे 2 पाहुणे आले ते डोक्याला जीवावर कंटाळा येतो आणि दररोजच आहे ना 2 टाइमची सकाळी संध्याकाळी सोपनच इथले खावा काही कमी लागत नाही तसं आपण ते पुरणपोळी खाल्ली नाही हुआ असं पण सुंदर त्या ठिकाणी नियोजन त्या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून मराठी परिवार असेल अजून त्यांची सोबत ती मंडळी आहे सगळ्यांचे नावं मला ज्ञात नाहीच पण आपल्या सगळ्यांच्या पर्यंत येण्याचा योग आला आणि ज्यांच्या सगळ्यांमध्ये योग आला त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद उपस्थित सर्व मंडळींचे सगळ्यांचे आभार बोलताना काही चूक झाले असेल त्या ठिकाणी इथं सोडून द्या काही चांगलं असेल घरी घेऊन जा चांगल्या चपल्या सापडल्या ते बी घरी जा असं नाही करा सूचना आहेत का द्या बोला